तुमचे रोजचे 3 तास तुमचं फ्युचर खराब करत आहे. नक्की करत आहे. ठीक आहे. कारण की हे 3 तास तुमचे प्रोडक्टिव्ह पण असू शकते आणि या 3 तासामध्ये तुम्ही एक स्किल पण शिकू शकता आणि आपलं भविष्य पण घडवू शकता. ठीक आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सोल्युशन पण सांगणार आहे आणि तुम्ही हे कसं ओव्हरकम करू शकता त्याची ट्रिक सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला आधी सबस्क्राईब करा. ओके. सो रोजचे 3 तास म्हणजे महिन्याचे किती झाले? 90 तास आणि वर्षाचे 1000 तासापेक्षा जास्त. जर तुम्ही तेच 1000 तास एका स्किलला लर्न करण्यामध्ये दिले तर तुमचं भविष्य चेंज होऊ शकते. ठीक आहे. मला माहिती आहे तुम्ही स्टुडंट आहात, वर्किंग प्रोफेशनल असाल किंवा एक गृहिणी असाल. ओके. सो आपल्याकडे असं फ्री टाइम असते तर मग आपण विचार करतो की यार चला आज सुट्टी आहे तर काही थोडं मूवी बघावं किंवा काही कंटेंट्स बघावं. ठीक आहे. आजकाल तर आपण 3 तासाची मूवी पण नाही बघत, बट रील स्क्रोल केलं त्याच्यामध्येच आपलं भरपूर एंटरटेनमेंट होऊन जातो. कारण की आपल्याला तो एक नाही का डोपॅमिन रिलीज होते आपल्या मनामध्ये की यार चला एक रील बघितली, त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन भेटली, दुसरी रील बघितली, मग एंटरटेनमेंटवाली, मग एज्युकेशनलवाली, अशा भरपूर रील आपण बघतो, सेव्ह करतो आणि येस ते सेव्ह केलेले रील तर आपण बघत पण नाही आणि ते आपला डेटा पण भरून जातो आणि खूप साऱ्या गोष्टी अवघड व्हायला लागतात. ठीक आहे. बट जर तोच वेळ जर तुम्ही नाही का एक प्रोडक्टिव्ह गोष्ट करायला मध्ये घेतली म्हणजे एक बुक रिडिंग करत आहे तुम्ही. ठीक आहे. की कोणते नवीन स्किल शिकत आहे, त्याला इम्प्लिमेंट करत आहे. ठीक आहे. थोडं बोरिंग वाटणार पण जर तुम्ही ते करणार ना कन्सिस्टंट बेसिसवर खूप चांगले रिझल्ट भेटणार. ठीक आहे. आता मी माझी स्टोरी तुम्हाला सांगतो. ओके. मी ॲज अ 9 to 5 वर्किंग प्रोफेशनल होतो. ठीक आहे. सकाळी 8:30 वाजता माझं नाही का म्हणजे 8:20 माझं ऑफिस होतं आणि संध्याकाळी 5:30 वाजता सुटत होतं. ठीक आहे. आणि तेच डे टू डे लाईफ माझी सुरू होती आणि त्या रुटीनमध्ये मला एवढं कळलं की येस याच्या व्यतिरिक्त पण मी काही करू शकतो. ठीक आहे. कारण की आपण एवढी मेहनत करतो, प्रोडक्टिव्ह राहतो. ठीक आहे. टाईमवर टार्गेट्स आपण कंप्लीट करतोय ॲज अ वर्किंग प्रोफेशनल. ॲज अ स्टुडंट पण आपण स्टडी करतो, हार्डवर्क करतो, एक्झाम क्रॅक करतो अँड एव्हरीथिंग. ॲज अ गृहिणी पण आपण घरचे काम बघतो, मुलांना सांभाळतो, हसबंडचा टिफिन रेडी करतो, घरचे काम असते, खूप साऱ्या गोष्टी मॅनेज करावं लागते. पण त्या वेळेमध्ये पण असा वेळ भेटते, फ्री टाईम भेटते, पण त्याला आपण चांगल्या पद्धतीने युटिलाइज नाही करत. फक्त स्क्रोलिंग करतो, कंपॅरिझन मोडमध्ये चाललं जातो की याच्या लाईफमध्ये खूप चांगलं होत आहे, त्याच्या लाईफमध्ये खूप चांगलं होत आहे. बस मग आपण इंस्टाग्रामवर बघतो की आजचा टाइम किती गेला. भरपूर कमी लोक बघत असेल, पण तुम्ही पण नाही का तुमच्या इंस्टाग्राममध्ये नाही का ड्युरेशन चेक केलं की तुम्ही किती तास नाही का इंस्टाग्राम यूज केलं, किती तास फेसबुक यूज केलं, किती तास तुम्ही नाही का युट्यूब यूज केलं. तर त्याच्यानं तुम्हाला माहिती होते की म्हणजे एक शॉकिंग भेटते. मला तर असं शॉक वाटतं की यार साला 3 तास दिले मी इंस्टाग्रामवर, युट्यूबवर मी एवढे तास गेलं. म्हणजे हां, जर तुम्ही काही प्रोडक्टिव्ह बघत असाल तर दॅट इज व्हेरी गुड. ओके. काही स्किल लर्न करत असेल, काही गोष्टी शिकत असेल नवीन, तर दॅट इज व्हेरी गुड. बट तुम्ही अनवॉन्टेड गोष्टींमध्ये टाइम वेस्ट केला तर हे कुठे ना कुठे आपल्याला खटकतो यार मनामध्ये. ठीक आहे की नाही यार त्या वेळेमध्ये काही मी वेगळं करू शकलो असतो. ओके. सो रोज संध्याकाळी 6 ते 9च्या मधामध्ये काही डिजिटल स्किल शिकायला स्टार्ट केलं. ओके. आता एकटंच मी असं शोधत युट्यूबवर सर्च करत, गुगलवर सर्च करत किंवा इंस्टाग्रामवर कोणता पेज भेटला त्याला फॉलो केलं आणि त्याचे क्लासेस घेतले आणि स्टार्ट केलं. नाही. प्रॉपर मेंटरशिप मध्ये मी गायडन्स घेतली. एका प्लॅटफॉर्म सोबत मी रजिस्टर्ड झालो ज्याचं नाव आहे बिझ गुरुकुल कंपनी. ओके. आणि तिथून मी काही डिजिटल स्किल शिकायला स्टार्ट केलं. ओके. जसे की कॉपी रायटिंग, कंटेंट रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग. ओके. AI चॅट GPT आणि या स्किलला डेली बेसिसवर नाही का कन्सिस्टंटली मी इम्प्लिमेंट करायला स्टार्ट केलं. ओके. आणि स्टार्टिंगला माझं असे म्हणजे रिस्पॉन्स काही भेटत नव्हतं. ओके. म्हणजे 20 व्ह्यू, 50 व्ह्यू, 100 व्ह्यू, 200 व्ह्यू. ओके. कारण की मी एज्युकेशनल कंटेंट किंवा असे मोटिवेशनल कंटेंट, स्पिरिच्युअल कंटेंट्स टाकायला स्टार्ट केलं होतं. कारण की मी ते स्किल शिकत आहे, कंटेंट रायटिंग शिकत आहे, कॉपी रायटिंग शिकत आहे, लिहायला शिकत आहे, कॅप्शन चांगले लिहित आहे. ठीक आहे. मग हळूहळू नाही का मला रिझल्ट्स बघायला भेटला आणि आज मी नाही का चांगली माझी आयडेंटिटी क्रिएट केली आहे सोशल मीडियावर. तुम्ही माझे पेजेस व्हिजिट करू शकता. आय एम अंकित राणे इंस्टाग्रामवर आहे. ठीक आहे. युट्यूबवर आता मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. ओके. अँड फेसबुकवर पण माझे 28,000 फॉलोअर्स आहे. तर असे भरपूर म्हणजे सोशल मीडियावर मी स्वतःची आयडेंटिटी बिल्ड करत आहे आणि ॲफिलिएट मार्केटिंग करत आहे, फ्रीलान्सिंग करत आहे. ओके. आता माझ्याकडे जे स्किल आहे त्याच्या स्किलच्या भरोश्यावर मी लोकांना सर्व्हिस देऊ शकतो ना. आता मी कॉपी रायटिंग शिकलो, कंटेंट रायटिंग शिकलो, मला रील कशी व्हायरल करायचं आहे ते मला सगळं कळलं, व्हिडिओ एडिटिंग माझी चांगली झाली, तर मला तो ऑफर येणारच ना. कारण की फॉलोअर्स वाढतात तर कोणी ना कोणी आपल्याला ऑब्झर्व करत आहे.
राईट. कोणता मोठा व्यक्ती पण आपल्याला ऑब्झर्व करू शकतो की हा चांगला कंटेंट लिहितो, स्पिरिच्युअल कंटेंट चांगला लिहितो, फिटनेस रिलेटेड चांगला लिहितो, हेल्थ रिलेटेड चांगला लिहितो, गेमिंग रिलेटेड चांगला लिहितो. ठीक आहे. तर मग ते आपल्याला म्हणजे असं त्यांच्या मनामध्ये असते. मग ते आपल्याला कॉन्टॅक्ट करते आणि ते आपल्याला ऑफर करते ॲज अ फ्रीलान्सर की तुम्ही माझ्या पेजला हँडल करणार का? तुम्ही माझ्या ब्रँडसाठी कंटेंट लिहिणार का? तुम्ही माझ्या जे पण क्लायंट असेल त्यांच्या प्रोजेक्टवर तुम्ही वर्क करणार का ॲज अ फ्रीलान्सर? तर ते तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रोजेक्ट भेटते. ओके. ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता. जर तुमच्याकडे कोणता प्रोडक्ट नाही आहे, सर्व्हिस नाही आहे, तर तुम्ही काय करू शकता, कोणत्याही कंपनीचे प्रोडक्ट आणि सर्व्हिस त्याला प्रमोट करू शकता तुमच्या सोशल मीडियावर. जर कोणी तो प्रोडक्ट परचेस केला तर तुम्हाला कंपनी कमिशन प्रोव्हाइड करते. आज Amazon, Flipkart, Meesho, Shopify असे भरपूर इंटरनॅशनल कंपनी आहे जे नाही काय ॲफिलिएट प्रोग्राम तुम्हाला प्रोव्हाइड करते. ठीक आहे. मी पण ॲफिलिएट मार्केटिंग करत आहोत बिझगुरुकुल कंपनीसोबत, जिथे मला 70% कमिशन प्रोव्हाइड होते. तुम्ही माझे रिझल्ट बघू शकता, माझ्या हायलाइट्समध्ये आहे Instagramच्या. माझी सक्सेस स्टोरीज बघू शकता आणि असे भरपूर गृहिणी आहे, वर्किंग प्रोफेशनल आहे, स्टुडंट आहे. आपले ते 3 तास कशाला 2 तास पण कन्सिस्टंट बेसिसवर दिलं ना, 1 तास लर्निंग आणि 1 तास इम्प्लिमेंटेशनसाठी खूप चांगले रिझल्ट भेटणार. आय गॅरंटीड यू खूप चांगले रिझल्ट भेटणार. फक्त लर्निंग ॲटिट्यूड पाहिजे. तर आता हेच तुम्ही आता स्क्रोल करत असाल, माझ्या नंतर अजून एक व्हिडिओ बघणार, ठीक आहे, अजून 4-5 व्हिडिओ बघणार, पण इम्प्लिमेंटच नाही करणार तर मग काही फायदा नाही ना यार. इम्प्लिमेंट तर करावं लागणार. इम्प्लिमेंट करणार, कन्सिस्टन्सी ठेवणार, रिझल्ट ऑटोमॅटिकली भेटतात. जो मेहनत करतो त्याला रिझल्ट भेटते. आता ते तुम्ही जॉबमध्ये पण करा, स्टडीमध्ये पण करा, ॲज अ गृहिणी तुम्ही घरचे काम करता तर त्याचा आउटपुट तुम्हाला भेटते. काम झालेलं असेल, ओके, जेवण झालेलं असेल, ओके, पण त्याच्या व्यतिरिक्त काही आयडेंटिटी क्रिएट करायचं तर स्किल तर शिकावंच लागणार ना. पैसा तर कमवायचा आहे ना. पैसा कसा येणार? जॉबने येऊ शकते, काही वर्क करून दिलं त्याच्याने येऊ शकते, पण त्याच्याने ड्रीम कम्प्लीट नाही होणार ना यार. ड्रीम कम्प्लीट करायचं आहे तर थोडं मोठं काहीतरी करावं लागणार, स्किल शिकावं लागणार. आता असं तर नाही की आपल्याकडे 5-10 लाख रुपये आहे की एक फ्रँचायझी घेऊन घेतली, एक शॉप ओपन करून टाकलं आणि तिथून आपला रेव्हेन्यू स्टार्ट होऊन जाणार नाही ना. मग आता काय आहे, आता जे 3 तास आहे, जे 2 तास आहे, त्याच्यामध्ये आपण काही सोशल मीडिया स्किल शिकलो तर खूप चांगली इन्कम जनरेट करू शकतो. पण आता स्टार्ट कसं करायचं, मेंटरशिप कसं भेटणार, गायडन्स कसं भेटणार, मी आहे ना यार, मी तुम्हाला सपोर्ट करणार. ओके. फक्त कमेंटमध्ये रेडी म्हणून टाईप करा. ठीक आहे. मी माझा व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे कमेंट बॉक्समध्ये. तिथून माझा व्हॉट्सअप नंबर पण भेटणार किंवा रेडी टाईप करा, मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर शेअर करणार. सगळी डिटेल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोव्हाइड करतो. समजून घ्या. ठीक आहे. सगळं नॉलेज घ्या, सगळं व्हेरीफाय करा. मग काही पण डाऊट असेल, काही क्वेश्चन असेल मला विचारा. सगळे डाऊट आणि क्वेश्चनला सॉल्व्ह करून तुमच्या जर्नीची सुरुवात करा. ठीक आहे. बट एवढंच सांगतो की हे 3 तास प्रोडक्टिव्ह मध्ये शिफ्ट करा. बुक रिडिंग करा, एक्सरसाइज करा, ओके. काही नवीन स्किल शिका. यूट्यूबवरून पण खूप सारे स्किल शिकू शकता आणि असे भरपूर वेबसाईट आहेत जिथे तुम्हाला फ्री कोर्स अवेलेबल होणार. पण प्रॉपर गायडन्स आणि प्रॉपर रोडमॅपमध्ये करायचं असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये रिप्लाय करा रेडी म्हणून. मी तुम्हाला डिटेल्स पाठवतो. ओके. आणि येस, मी प्रॉपर गायडन्स घेतली, मेंटरशिप घेतली, तेव्हाच कुठे ना कुठे आपल्याला एक कम्युनिटी भेटते. कम्युनिटी जरुरी आहे. आजूबाजूचे लोक असणं तसं गरजेचं आहे. आजूबाजूला लोक नसणार ना, एकटंच करतो म्हटलं ना तर ते वाईब्स नाही, डिमोटिवेशन खूप येते, एन्झायटी खूप होते. काही लोक तर डिप्रेशन मध्ये चालले जातात जॉब नाही भेटली तर. ओके. बट तो माहोल असते ना, जो लोक पुश करते आपल्याला की सांगते, कारण की सर्कमटन्स चेंज होणं खूप गरजेचं आहे. आजूबाजूचे लोक चांगले नसेल तर बुक रीड करा. पुस्तक पण कोणी ना कोणी लिहिलेली आहे ना. ठीक आहे ना. आपला बायोडाटा म्हणजे आपला बायोग्राफी सांगितली आहे ना की मी कसं स्टार्ट केलं होतं, काय गोष्टी, काय फेल्युअर आले, तर पुस्तक वाचा ना. तोही एक फ्रेंड आहे तुमचं. किंवा मला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओज येणार, अजून भरपूर व्हिडिओज येणार आहे जे की तुम्हाला एक प्रॉपर रोडमॅप देणार आहे की आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे आणि काहीतरी अचीव्ह करायचंच आहे यार. ठीक आहे. सो पूर्ण माहिती हवी असेल त्या प्लॅटफॉर्म बद्दल, त्या बिझनेस बद्दल, ॲफिलिएट मार्केटिंग बद्दल, डिजिटल मार्केटिंग बद्दल, फ्रीलान्सिंग बद्दल, तर लगेच आधी चॅनलला सबस्क्राईब करा. मग कमेंटमध्ये रेडी म्हणून टाईप करा. मी सगळी डिटेल पाठवतो. बाकी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.